हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी त्याची सालं काढून घेते आणि नंतर ह्याचे मी काप करून घेणार आहे. तर मी तुम्हाला आज 2 डिश दाखवते. एक रताळ्याचे स्वीट किंवा तुम्ही रताळ्याचे गोड काप म्हणू शकता आणि दुसरे असे रताळ्याचे तिखट असे चटपटीत काप. तर हे काप करून मी पाण्यामध्ये घालून घेते आणि पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीचे तरी काप आपण कापून घेतलेले आहेत आणि ते रताळ जाड होतं त्यामुळे त्या एका कापाचे मी 2 तुकडे करते, अर्धगोल करते. अशा प्रकारे मी सगळी रताळी इथे काप करून घेतलेली आहे आणि पाण्यात टाकलेली आहे. ती पाण्यातनं आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी 2 भाग केलेले आहेत. एक अर्धे वेगळे ठेवलेले आहेत आणि गोलवाले वेगळे ठेवले. तर जे अर्धे अर्धे काप केलेले आहेत त्याचे मी गोड बनवणार आहे, गोड काप बनवणार आहे किंवा रताळ्याचं स्वीट बनवणार आहे. तर इथे मी गॅसवर पॅन तापत ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया 4 चमचे साजूक तूप. तूप तापले की त्याच्यामध्ये आपण घालूया हे रताळ्याचे काप. तर ही रताळ्याची स्वीट डिश जी आहे ती तुम्ही उपवासाला, नवरात्राच्या उपवासाला खाऊ शकता किंवा ज्यांचा उपवास नाही आहे त्यांना तुम्ही ही स्वीट डिश म्हणून देऊ शकता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे रताळ्याचं स्वीट किंवा रताळ्याचे गोड काप फारच सुंदर लागतात. तर आत्ता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याच्यावर पाणी घालणार आहे आणि हे वाफेवर शिजू देणार आहे. एखाद दुसऱ्या मिनटातच ते छान मऊ होतात. आपण तेवढी 2 मिनटं वाट बघूया. 2 मिनटं झालेली आहे, वाफ तयार झालेली आहे. आपण आता चेक करूया. छान परत ढवळून घेऊया आणि चेक करूया. तर इथे आपले काप छान मऊ शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपण घालूया 1 चिमूट मीठ. गोड डिशमध्ये थोडंसं मीठ घातलं चिमूटभर की त्याची चव अजूनच वाढते. आणि मी आता इथे घालणार आहे 4 चमचे साखर. परत एकदा छान मिक्स करून घेऊया. साखर घातल्यावर सगळ्या फोडींना ती साखर कोट झाली पाहिजे. एखाद मिनिट आपण परतून घेऊया आणि परत झाकण ठेवून आपण हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला परत शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी घालते अर्धा चमचा वेलची पूड. त्यामुळे आणखी स्वाद याचा वाढतो. तर मी आता हे कव्हर करून एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे तोपर्यंत त्यातली साखर पण विरघळेल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी झाकण ठेवून घेते. एखाद दुसरा मिनिट आपण वाट बघूया. झालेली आहेत 2 मिनिटं. आपण बघूया आपलं रताळ्याचं स्वीट छान तयार झालेलं आहे. साखर पूर्ण विरघळलेली आहे. एकदा परतून घ्या. आणि आता मी गॅस बंद करते आणि आपण आता हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तर लहानांना आणि मोठ्यांना आवडेल अशी ही डिश आहे. अशा प्रकारे आपले हे रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. त्यासाठी परत मी पॅन घेतलेले, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेते. तूप तापलं की त्याच्यामध्ये हे रताळ्याचे काप घालून घेऊया. सेम प्रोसिजर आहे, तसंच आपल्याला करायचे. परतायचे, त्याच्यावरती
झाकण ठेवून ते शिजू द्यायचे. वाफेवरच शिजवायची आहे ही रताळी. 1-2 मिनिटं परतून घेऊया. आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी घालून मी हे 1-2 मिनिटं झाकून ठेवते. 1 मिनिट झालंय, आपण चेक करूया. आता त्याच्यामध्ये मी घालून घेते मीठ. चवीप्रमाणे मीठ घालूया. परत एकदा ढवळून घेऊया. छान मीठ लागलं पाहिजे सगळ्या फोडींना. आणि परत झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण वाट बघूया. झालेली आहे 2 मिनिटं. आपण आता झाकण काढून बघूया. छान एकदा ढवळून घेऊया. चेक करूया. रताळी छान मऊ शिजलेली आहे. आता त्यामध्ये घालूया आपण. छान चटपटीत होण्यासाठी मी इथे थोडे चिली फ्लेक्स घालते आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालते, जस्ट कलर येण्यासाठी. परत एकदा छान ढवळून घेऊया. आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, जेणेकरून हा मसाला जो आहे चिली फ्लेक्सचा तिखटपणा तो सगळ्या फोडींना लागेल. सगळ्या फोडींना मसाला कोट झाला पाहिजे. तर मी इथे झाकण ठेवून आता एक वाफ काढून घेते. वाफ तयार झालेली आहे. आपण बघूया. आपली चटपटीत अशी रताळी तिखट काप रताळ्याचे तयार आहेत. तुम्ही या माझ्या दोन्ही रेसिपी करून बघा आणि कशा आहेत त्या मला कमेंट्स करून कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि अशा झटपट होणाऱ्या आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.